काय तुम्हाला? प्रत्येक वेळेस जर शिव इथं थांबत नाही, कुणाचं आंदोलन असेल तर तो फरार होतो. याचं कारण काय? त्याला काय लोकांची फूस आहे का? याला आपण तपासलं पाहिजे. कारण त्याच्याकडे समोर जरी गेलं साहेबांकडे तर साहेब कधी हो करतो ना, अरे करतो ना म्हणजे काय उपकार करत नाही आमच्यावरती. आम्ही तुम्हाला टॅक्स भरतो हे लक्षात असलं पाहिजे आणि आमच्या टॅक्स मधून तुम्ही काम करता हे तरी कळलं पाहिजे. या शिक्षक कॉलनीमध्ये पाऊस काळ जर आला तर सगळ्यांच्या घरामध्ये पाणी जातं. रात्रंदिवस लोक तिथे जागे असतात, कारण कधी पाऊस येईल पावसाळ्यात आणि कधी घरात पाणी जाईल हा विषय असतो. तुम्ही तेवढंही करायला तयार नाही. जर तुम्ही काम चला गुणगुणे करत असेल, तुम्ही तुमचाच विचार केला पाहिजे की आपण काय करतोय, या जनतेशी कशी दिशाभूल करतोय. अरे दिशाभूल करणारा आम्हाला चाप देतोय तो लक्षात ठेवा. जर काही तुम्ही काम केलं नाही, तुमच्या कॅबिनला नक्की आम्ही टाळं लावल्याशिवाय राहणार नाही. आता ठणठणून सांगतोय. तुम्ही जनतेचा विचार केला पाहिजे. आपण जनतेचे सेवक आहेत. त्या सेवकांनी काम काय केलं पाहिजे हे ठरलं पाहिजे. अरे तुम्ही उठता सुटता सुट्टीवर जाता, अरे कायमची सुट्टी घ्या, तुमच्या जागेवर दुसरा येईल कोणीतरी. असं चालत नाही. अधिकाऱ्यांनी असं केलं नाही पाहिजे. मी एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराज. सप्रेम जय महाराष्ट्र, जय भीम. आज कर्जत नगर पंचायतमध्ये वंचित बहुजन आघाडीने कर्जत शहरातील विविध विषयांवरती म्हणणे मांडून आपल्या त्या विषयामध्ये सुधारणा व्हाव्यात अशी लोकउपयोगी लोकच्या गरजेचे अशी मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. सर्वप्रथम मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना आमच्या पक्षाच्या वतीने कर्जत शहर व तालुक्याच्या वतीने संपूर्ण मी पाठिंबा देतो की या रास्त मागण्या आहेत आणि या संपूर्ण मागण्या या ठिकाणी मंजूर केल्या पाहिजेत. कर्जत शहरामध्ये झालेली अभ्यासिका ही स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या नावाने सुरू झाली असून ती धुळखात पडलेली आहे. तिच्यावरती त्या परिसरामध्ये अभ्यासिका नावाचा प्रकार दिसत नाही. त्याचबरोबर बरेचसे असे प्रश्न आहेत की जे कर्जत नगर पंचायतचे ऐरणीवरती प्रश्न आहेत, पण या प्रश्नाकडे कर्जत नगर पंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अरुणाबांच्या नेतृत्वाखाली हा जो आंदोलन या ठिकाणी चालू आहे, या आंदोलनाला आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही पाठिंबा देतो. कारण आमचा पक्ष हा नेहमी लोकहिताचे कामं करतो. 80% आम्ही समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो. याच 80% राजकारणाच्या आणि 20% राजकारण आणि 80% समाजकारणाच्या जोरावर लोकांच्या मागण्यांसाठी हा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनाला पाठिंबा देतो. नगरपालिकेने या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करून कार्यवाही न करता कारवाई करून प्रत्यक्ष स्पॉटवरती जाऊन निरीक्षण करून त्यांना नसेल माहिती तर आम्ही स्वतः येऊन प्रत्यक्ष प्राप्त परिस्थिती दाखवू त्यांनी वेळ काढावा अशी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. कर्जत नगर पंचायत वंचित बहुजन आघाडी ढोल ताशा बजाव आंदोलन या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा आणि ह्या आंदोलनाला या
अधिकारी यांनी ज्या काही समस्या सोडवत ही या अधिकाऱ्यांना इशारा देतो आणि थांबतो. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अरुणाबाच्या नेतृत्वाखाली हे विविध योजनेच्या माध्यमातून आंदोलन चालू करण्यात आलेलं आहे. खरं तर आबा फार अभ्यास व्यक्तिमत्व आहे. आबाचे कार्यकर्ते लूट होते. आबाचे कार्यकर्ते कोणाला पण भेटायला जातात म्हणून आम्हाला वाईट वाटतं. पण शिवसाहेबांनी जो क्रमांकवार 9चा जो आहे तो अनुसूचित जाती जमातीसाठी त्या ठिकाणी आरक्षित करावा ही मागणी आमची सर्वांची आहे. आणि म्हणून हे लवकरात लवकर वंचित बहुजन आघाडीने सांगितलंय ते करण्यात यावं. आणि जर नाही केलं तर मग आता आजचं जर हे आंदोलन नाही थांबलं तर उद्यापासून याला जरा तीव्र केलं जाईल. तशी गरजच पडणार आहे नाही. कारण की आता आम्हाला नेतृत्व खमक आहे. जामखेडमध्ये 2 जागा आरक्षित आणलेल्या आहेत आबांनी. आता त्याच पद्धतीने कर्जतला बी आणणार आहे. आणि म्हणून कर्जतला आरक्षित जागा 3 आल्या पाहिजेत. तरी पण आम्ही सगळी तुमच्या पुढे तुम्हीच अध्यक्ष मागे राहिल्यावर कसं जुळायचं. सगळी निवेदन घेऊन संपवा. मोठमोठाले सर्टिफिकेट घेतल्या जातात आणि गाव अख्खं स्वच्छच आहे. ह्या ज्या भूमिका आहेत त्या लक्षात घेऊन गावाच्या स्वच्छतेचा विचार करावा आणि मग ढोल ताशा वाजवून मिरवत हिंडावा. ही माझी नम्रतेची विनंती आहे. शिवसाहेबांनी या ठिकाणी लवकरात लवकर येऊन हे सगळे निवेदनावरती असणारे विषय मार्गी लावण्याचं आश्वासन द्यावा ही नम्रतेची विनंती आहे. ह्याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय वंचित आघाडी. आघाडीच्या ज्या हे विचार प्रमाणे मांडलेल्या ज्या माहिती नगरपंचायत कर्जत या सगळ्या मागण्या मंजूर करावं व आरक्षित वार्ड करावं व ज्या सांगितलेल्या जे सद्गुरू गोदळ महाराज नगर या तालुक्याला नाव पडावं असंही या वंचित जे सगळे समाज आहेत, जे आदिवासी समाज आहेत व सगळे बहुजन समाज आहेत, या सगळ्या समाजाच्या या विचार की ह्या तालुक्याला सद्गुरू गोदळ महाराज अशा पद्धतीने ह्या गावचा कारभार चालावा, ह्या गावचं नाव घोषित व्हा, याला मान्यता नगरपालिका जे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी करते व शासकीय शिव यांनी या सगळ्या मागण्या मंजूर करावं ही माझी आदिवासी भारतीय समाज रंगी सकाळी विनंती करत आहोत. नगरपंचायत कर्जत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे ढोल ताशा आंदोलन चालू केलेलं आहे, या आंदोलनामध्ये आमच्या 6 मागण्या आहेत आणि या 6 मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात याव्या. का तर आमच्या मागण्या ज्या आहेत तर रास्त आहे. या मागण्यामध्ये असं आहे की एकीकडे तुम्ही माझी वसुंधरा योजना दुसऱ्या देशात राज्यात दुसऱ्या देशात जाऊन आपण पुढे आलेत आहोत, परंतु
आपल्या तालुक्यात आपल्या शहरात काय त्याची अंमलबजावणी झाली, स्वच्छता सारखे हे आहेत की तिथं किती त्रास होतोय. त्याचप्रमाणे जी ती अभ्यासिका आहे, ती अभ्यासिका पुढे कशी चालवली पाहिजे ती व्यवस्थित नाही. आणि बाहेर नुसतं सांगायचं की आमची पंचायत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. जर आजच्या आज लवकरात लवकर प्रश्न मार्गी नाही लावला तर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करणार आहे. आता सगळ्यांना माहिती आहे आमचं आंदोलन, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतो. मागच्या वेळेस आम्ही तहसीलच्या दारात, प्रांतच्या दारात आम्ही जागा गोंधळ सुद्धा आंदोलन केलेलं आहे. आम्ही काय भेटणारी माणसं नाही. त्यामुळे आम्ही या आमच्या 6 मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मार्गी लावेल यासाठी राज्याचे प्रवक्तेही उपस्थित आहेत. तर भारतीय विकास कृती समितीच्या वतीने, संविधान साथीच्या वतीने व आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे. आम्ही आंदोलन ही पुढे आम्ही जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार. वंचित बहुजन आघाडी आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या वतीने हे जे आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे, जवळजवळ महाराष्ट्राचे गोलंदाज नेते अरुणाबा नेते हे आता हे तर आलेलेच आहेत. परंतु ह्या जर आमच्या ह्या 7-8 मागण्याचा निर्णय नाही झाला तर ह्या सर्वांना माहिती आहे की ह्या सर्व संघटना जर उभ्या राहिल्या तर काय होईल लक्षात ठेवलं पाहिजे. हे एक माणूस असा आहे की 1000 माणसाच्या पुढचा माणूस आहे. एक माणूस असा आहे ह्या शासनाने आणि ह्या नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक वेळेस आंदोलन करण्याची वेळ येऊन दिली नाही पाहिजे. आम्ही निवेदन दिले, अनेक निवेदन दिले, कोणत्याही प्रकारच्या मागण्याचे हे झालेलं नाही. तरी अगर आणि जर निवेदनाचं आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्याचं जर हे झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे.